नमस्कार, मी संदीप पारख, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष। 20 मे रोजी पूर्ण भारतभर सर्व औषध विक्रेत्यांनी बंद पुकारलेला आहे। बंदच्या 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत आमचे। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की ऑनलाईन औषध विक्री। ऑनलाईन औषध विक्री हा भारत सरकारने नोटिफिकेशन 817 हा काढलेला होता, पण त्याचा अजून कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नाहीये। तरी सुद्धा ऑनलाईन औषधेही विकली जातात। ऑनलाईन औषधे विकल्यामुळे आपल्या जी तरुण पिढी आहे ती नशेच्या आहारी जाऊ शकते, डुप्लिकेट औषधं येऊ शकतात, स्टोरेज कंडिशन मेंटेन राहू शकत नाहीये आणि असोसिएशननी ह्या कायद्याविरुद्ध कोर्टामध्ये स्टे घेतलेला आहे। कायद्याने ऑनलाईन औषधं विकणं गुन्हा आहे, तरी सुद्धा याच्यावरती भारत सरकार काहीही दखल घेत नाहीये। त्यासाठी आमचा हा पहिला ऑनलाईनचा विषय आहे। दुसरा मुद्दा आहे आमचा की डीप डिस्काउंटिंग म्हणजे की आज भारत सरकारने मेडिकल स्टोअरला 16 ते 20% मार्जिन दिलेला आहे, पण बऱ्याच ठिकाणी जे कॉर्पोरेट सेक्टर आहेत ते 20%, 30%, 40% डिस्काउंट देतात। ते स्वतःचं भाग भांडवल ते जाळतात आणि अननेसेसरी कॉम्पिटिशन तयार करतात। फ्युचरमध्ये मोनोपोली क्रिएट करण्याचा त्यांचा मानस आहे आणि कायद्याने जर का एखाद्या मेडिकल स्टोअरला 20% मार्जिन दिलेला आहे तर त्याच्यापेक्षा जास्त डिस्काउंट देऊन औषधं विकणं हे सुद्धा कायद्या तोडल्यासारखंच आहे। तरी सरकार याच्यावरती काही गंभीर दखल घेत नाहीये। आणि तिसरा मुद्दा आमचा असा आहे की करोना काळामध्ये भारत सरकारने होम डिलिव्हरीसाठी मान्यता दिली होती, पण त्यावेळेस कंडिशन आणि सिच्युएशन वेगळी होती। आमचं संघटनेचं असं म्हणणं आहे, भारत सरकारचं आणि FDAचं पण असं म्हणणं आहे की औषधाची विक्री जी आहे ती फार्मसिस्टच्या देखरेखीखाली व्हायला पाहिजे। जेव्हा कोणता पेशंट मेडिकल स्टोअरला येतो त्याचा औषधाचा डोस काय द्यायचा, त्याचे साईड इफेक्ट काय, कधी घ्यायचं, काय घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर सांगितल्या जातात। आणि होम डिलिव्हरीनी ऑनलाईननी स्टोरेज कंडिशन मेंटेन होऊ शकत नाही। सगळ्यात महत्त्वाचा धोका आहे, आज भारतामध्ये 20% जास्त औषधं ही डुप्लिकेट मिळतात। त्याचं मेन कारण आहे की आज कोणत्याही राज्यातनं कुठूनही औषधे येतात ऑनलाईन मार्फत आणि ती डुप्लिकेट असू शकतात। त्याच्यासाठी आमचा 20 मेचा पूर्ण भारतभर 12,50,000 केमिस्टचा बंद आहे। याच्यामध्ये आमचं नागरिकांना कुठेही वेठीस धरण्यास आमचं धोरण नाहीये। त्या दिवशी ज्यांनाही इमर्जन्सी औषधं हवी असतील तर असोसिएशन तर्फे त्यांना इमर्जन्सी नंबर दिले जातील, त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तर त्यांना ती इमर्जन्सी औषधं भेटू शकतात। तर माझं सर्व केमिस्ट बंधूंना, सगळ्या नागरिकांना केमिस्ट असोसिएशननी हा जो बंद पुकारलेला आहे त्याला सर्वांनी साथ द्यायची आहे। धन्यवाद, थँक्यू। अखिल भारतीय औषध संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल भाऊ नावंदर, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष संदीप पारेख, रोहित करपे, संजयजी शाह, संजय बिबवे, शशिकांत डांगी, या संघटनेचे PRO सचिनजी धोगा, त्याचबरोबर केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सर्व कार्यकारिणी। आमच्या 20 मे जो हा 1 दिवसाचा बंद आहे, त्या बंदामध्ये केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे 15,000 केमिस्ट, वेस्टर्न महाराष्ट्र पश्चिम विभागामधून जवळजवळ 30 ते 35,000 केमिस्ट या बंदामध्ये सामील होतील। आमच्या प्रमुख 3 मागण्या अशा आहेत की लवकरात लवकर ऑनलाईन औषध विक्री ही बंद झाली पाहिजे। कुठल्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शन व्हॅलिड नसतानाही ऑनलाईन औषध विक्रीला परमिशन नसताना ऑनलाईन औषध विक्री ती आजही भारतामध्ये होत आहे, ती पहिल्यांदा बंद झाली पाहिजे। त्याचबरोबर जे कॉर्पोरेटद्वारे डिस्काउंट दिलं जातंय त्या डीप डिस्काउंट वरती लवकरात लवकर सरकारने विचार करून ते डीप डिस्काउंट बंद करण्यात यावं। ज्या सरकारने प्रॉफिट ऑफ मार्जिन जे आम्हाला देण्यात आलेले त्यापेक्षाही जास्त डिस्काउंट या कॉर्पोरेटद्वारे दिलं जातंय। आणि तिसरं, बनावट जी औषधं आपल्या भारतामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये सामान्य नागरिक ते औषधं घेऊन अनेक सामान्य नागरिक भारतामध्ये त्या औषधामुळे मृत्युमुखी पडत आहेत। एक जिवंत उदाहरण आपण जर बघितलं असेल तर परराज्यामधून जे काही खोकल्याचं औषध आलं होतं तेही बनावट औषध होतं आणि ते ऑनलाईनद्वारे आलं होतं। तर अशा बनावट औषधं ऑनलाईन औषध विक्रीद्वारे भारतात येत आहेत, त्या ऑनलाईन औषध विक्री लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजे। अशा 3 मागण्या आमच्या सरकारकडे, त्याच्यावरती सरकारने लक्ष घालून त्याच्यामध्ये तोडगा काढावी अशी आमच्या सर्व फार्मासिस्ट आणि पूर्ण भारतातील 12,50,000 केमिस्टची आमची मागणी आहे। तर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो।
धन्यवाद. जय फार्मासिस्ट. जय केमिस्ट. ऑनलाईनच्या संदर्भात काय माहिती समोर आलेली ऑनलाईन औषध विक्रीमध्ये काही डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन विना देखील अनेक औषधे दिल्याचे प्रकार समोर आले. तुमच्याजवळ काय काय माहिती समोर आली? आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन पुणे डिव्हिजनला 1000 पुरावे ऑनलाईन औषध विक्रीचे आपण दिलेले आहेत. त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक होणं अपेक्षित आहे. तर सरकार त्यांना स्टे देऊन त्यांना परत ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी देत आहे. 20 मेच्या संपानंतर पुढचा काय प्रॉब्लेम? ते आमचे राज्य संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथजी उर्फ अप्पासाहेब शिंदे ते घेतील. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट सचिव अनिल वेलकर, अध्यक्ष संदीप पारक, वेस्टर्न महाराष्ट्र अध्यक्ष संजयजी शाह.